नमस्कार. आज आपण सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांच्या भेटीसाठी आलो आहोत. उद्या 11 सप्टेंबर 2024 रोजी त्यांचा वाढदिवस आहे. 57 वर्षामध्ये ते पदार्पण करत आहे. या 57 वर्षात त्यांनी अनेक सामाजिक कामं केले आहे. त्या सामाजिक कामाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत. आज आपण त्यांचे सगळं जाणून घ्यावं, त्यांचा सामाजिक जीवनाचा प्रवास. आपणास उद्या 57 वर्ष पूर्ण होत आहे. काय वाटतंय 57 वर्षामध्ये आपल्याला? स्वतंत्र जय भीम. 57 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं सामाजिक प्रश्नामध्ये, तर समाजकार्य करत असताना माणसाची एक तर आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे किंवा मग तो उच्च याच्यामध्ये कुठंतरी असला पाहिजे. तळागाळात मध्यमवर्गीय राहून मला तर वाटतं समाजकार्य जास्त घडू शकत नाही माणूस. पण तरी पण एखाद्या जर त्याची जिद्द असेल किंवा एखाद्याला जर त्याचं आवड असेल आणि काहीतरी कोणाबद्दल काहीतरी करण्याची तळमळ असेल तर माणूस नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो, असं माझं मत आहे. आपल्या या 57 वर्षामध्ये अनेक अडीअडचणी संघर्ष आपण केला. काही संघर्ष आपण ज्या समाजासाठी केला, तो संघर्ष कसा, तो आम्हाला. माझं 31/5/1995 लग्न झालं आणि मी कोपरगाव शहरामध्ये 2 ठिकाणी शेती असल्यामुळं इथली शेती बघण्याकरता मला वडिलांनी मी कोपरगावमध्ये स्थायिक झालो. पण कोपरगावमध्ये स्थायिक झाल्यानंतर प्रपंचाच्या अडीअडचणी आणि समाजकार्य हे दोन्ही करीत असताना एक जडणघडण म्हणून आपण आपला प्रपंच बघायचं का समाजकार्य करायचं. पण तितका वेळ समाजालाही दिला पाहिजे, तितकाच वेळ घर प्रपंचालाही दिला पाहिजे. हे करीत असताना सुरुवातीला आमच्या वाडवडील जे काय असतील त्यांच्या शेती विभागाचे काही कामं होते, परंतु वडील खेड्यात राहत असताना येण्या जाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला वडिलांकडून काही शिकवण मिळाली होती. त्याच्या एक सानिध्यात राहून मी एक समाजाकरता किंवा आमच्या नातेवाईकाकरता एक कार्य चालू केलं का जमिनीचं जे काम असेल ते आम्ही हातात घेतलं. आणि त्या जमिनीचं काम हातात घेतलं असताना प्रत्येकाकरता पहिली अडचण आपली जर म्हणलं तर तो पैसा आहे. आणि पैशाशिवाय जगात कुठलीही गोष्ट मिळत नाही. सगळं काही मिळतं पण पैशाशिवाय कुठं काही मिळत नाही. मग पैशाची अडचण आली, पैसा उपलब्ध केला आम्ही, जमिनीचा प्रश्न थोडासा मार्गी लागला आणि चांगली सुरुवात झाली त्याच्यामध्ये. आणि मग प्रत्येकाचे मन जाणून घ्यायचे, त्याच्यात आपलाही समाज सगळ्यात जास्त हुशार, त्याच्यामुळं ते जमिनीचं काम अर्धवट राहिलं असं माझं मत आहे. पुढं त्याच्यानंतर समाजकार्य करीत असताना मी RPIमध्ये गेलो. दीपकराव गायकवाड असतील, आमचे जगताप मामा असतील, माझे मेवणेच माझे आज्य सासरे लागायचे प्रकाश भाऊ कोपरे, यांच्याबरोबर राहून मी समाजकार्यामध्ये सुरुवात केली. समाजकार्यात सुरुवात करत असताना आमच्या पुढं पहिला प्रश्न आला तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा. आणि मग असंच एक पाण्याचं आंदोलन होतं. टिळकनगरमध्ये पाणी येत नाही, 2 दिवसाआड येतं किंवा काळं पाणी येतं, असं घाण पाणी येतं, म्हणून आम्ही एक साधारण मोर्चा घेऊन नगरपालिकेमध्ये गेलो. त्यावेळेस नगरपालिका तहसीलच्या समोर होती. नगरपालिकेत गेला असताना तिथं एक अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये एका टेबलवरती एक संविधान हातात लिहिलेलं बाबासाहेबाची मूर्ती होती तिथं. आणि मग आम्ही त्या पाणीचा प्रश्न झाला आणि मग आम्ही त्या सोनवणे साहेबांना विचारलं, काय ते प्रेसिडेंट होते RD सोनवणे, का बा हा स्टॅच्यू कुठं बसवायचं आहे तुम्हाला. त्यांनी सांगितलं आता जे काम चालू आहे स्मारकाचं आणि त्या स्मारकात हे असं आम्हाला बसवायचं आहे, ह्या पद्धतीत येणार आहे. आणि मग ते महिला वर्ग तिथं त्या पाण्याच्या प्रश्नाकरता आम्ही सगळे गेलेलो होतो. मग तो प्रश्न बाजूला राहिला, पण हा प्रश्न दुसरा उपस्थित झाला. त्यांनी सांगितलं का आता आम्हाला हे असं स्मारक देत असेल तर आम्हाला बिलकुलही नको, मग त्याच्याकरता आम्हाला आंदोलन करावं लागतील म्हणे, उपोषणाला बसलं तरी आम्हाला. म्हणजे महिला वर्गाने एवढा मोठा त्याच्यात रिस्क घेतल्यामुळं आम्हाला त्यांच्या मागं उभं राहावं लागलं. आणि मग शहरातले जबरदस्त कार्यकर्ते होते, प्रकाश भाऊ कोपरे, दीपकराव गायकवाड होते, जगताप मामा होते.
आम्ही सगळ्यांना मिळून आम्हाला पैशाची अडचण आली मोठी. जर आंदोलन करायचं तर मग मोठा पैसा उपलब्ध करावा लागेल म्हटलं. परंतु मग त्या टायमाला आम्हाला मदत केली बाबासाहेब डमाळ्यांनी. बाबासाहेब डमाळ्यांनी सांगितलं की आम्हाला बा असं एक रेखांकित चित्र तयार केलं आम्ही, आणि ते सांगितलं की भैया असं असं आम्हाला स्मारक पाहिजे. मग त्या बाबासाहेब डमाळ्यांनी नाशिकमध्ये त्यांचा मित्र होता का ज्याचा व्यवसाय आहे स्टॅच्यूचा, म्हणजे ते फायबरचा आहे परंतु त्याचा तो भाडे तत्त्वावर देण्याचा व्यवसाय त्याचा. आणि मग त्यांनी ते आणण्याची जबाबदारी घेतली. मग तो नाशिकवरून तो स्टॅच्यू आम्ही सिन्नर मार्गे कोपरगाव सिन्नरला आला. सिन्नरला आल्यानंतर सिन्नर पोलीस स्टेशननं तो अडवला, ताब्यात घेतला. आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला, जो त्या गाडीमध्ये आणत होता त्या गाडी ड्रायव्हरने आम्हाला एक निरोप पाठवला. त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हते. त्यांनी बसमध्ये एक निरोप पाठवला आम्हाला का बघ ते असं असं झालं, सिन्नर पोलीस स्टेशनला स्टॅच्यू जमा केलेला आहे. मग आम्ही इथून आमच्या गाड्यांनी काय त्या मोटरसायकल असतील किंवा काय असं साधनाने आम्ही सिन्नरला गेलो. सिन्नरला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. आमच्याबरोबर बाबासाहेब डमाळे पण होते. आणि आम्ही त्यांना विश्वास दिला का ह्या स्टॅच्यूला कुठेही धक्का लागणार नाही, हा पडणार नाही. याची काय झाली असेल ती जबाबदारी आम्ही सगळे कार्यकर्ते घ्यायला तयार आहे. आणि मग त्यांनी ते लेखीपत्र आमच्याकडे घेतल्यानंतर ते आम्ही तहसील कचेरीमध्ये आणलं आणि दुसऱ्या दिवशी आमचं आंदोलन चालू झालं. 3 दिवस आम्ही धरणे आंदोलन केलं. पूर्ण शहरातले जे दलित समाजाचे कार्यकर्ते होते ते पण, तालुक्यातले संपूर्ण कार्यकर्ते जमा झाले. सगळ्यांनी प्रतिसाद दिला, सर्व समाजातील सगळ्या समाजातील. कारण हे वाईट नाही आहे, यांची मागणी जी आहे ती रास्त आहे. आणि त्या मागणीला मग प्रत्येकाने प्रतिसाद दिल्यामुळं नगरपालिकेला एक पाऊल मागे येऊन नगरपालिकेने आम्हाला पत्र दिलं त्यावेळेस का तुम्हाला जो पाहिजे असेल त्या पद्धतीत आम्ही स्मारक उभं करून देऊ, तुम्ही उपोषणातून माघार घ्या. आणि मग विभागीय अधिकारी होते त्या टायमाला, आपलं प्रांत कार्यालय होतं, प्रांत कार्यालय. आणि मग ते प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, मुख्याधिकारी साहेब आले. आणि मग ते टायमाला ते आंदोलन उपोषण सुटलं. उपोषण सुटल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या खर्चांनी, नगरपालिकेने आम्हाला जे स्मारक बनवत होतं आर्टिकेट त्याच्याकडे पाठवलं पाचरणे साहेबाकडे. आणि मग ते आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही पाचरणे साहेबाकडे गेलो तिथं. आणि तिथं त्या जो त्यांचं तिथं ते स्टॅच्यू बनवण्याचं जे लॅब होतं त्यांचं, तिथं आम्ही भेट दिली. आणि त्यांनी सांगितलं का हा स्मारक तुम्हाला कोपरगावमध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि मग त्याच्यानंतर 6-7 महिन्याने ते स्मारक उभं राहिले. म्हणजे हा एक समाज बांधवाच्या सहकार्यानं, महिला वर्गाच्या सहकार्यानं, की जसं त्यांना समाजाला अवगत पाहिजे होतं तसं एक स्मारक भव्य दिव्य कोपरगाव शहरामध्ये उभं राहिलं आहे. तुम्ही जे समाजात जे काम केलं, अनेक प्रश्न सामाजिक जीवनात सोडवले, समाजातील तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्यात प्रथम समाजाच्या जे तरुण पिढी आहे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जे स्वतःला अनुयायी जर म्हणत असेल की मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, तर त्यांना व्यसनापासून अलिप्त राहायचं. हा पहिला त्यांनी मंत्र जपायचा. तो व्यसनापासून जर अलिप्त जर राहिला तर त्याचं शरीर त्याला साथ देईल, त्याचं शिक्षण त्याला साथ देईल, त्याची समाजामध्ये जी राहिलेली पत आहे त्या कारणामुळे ती आपोआपच वाढल्या जाणार आहे. हे समाजाच्या पहिलं माझं कर्तव्य असं सांगायचं त्यांना सगळ्यांना का तुम्ही व्यसनापासून अलिप्त राहा. कारण व्यसन जर काय असलं तर तुमच्याजवळ कोणी येणार नाही. आणि व्यसन असल्यामुळं तुम्हाला कोणी समाजामध्ये किंमत देणार नाही, तुमची पत राहणार नाही. समाजात तर बाजूला तुमची स्वतःच्या घरात राहणार नाही. आणि शिक्षण, त्याच्यानंतर शिक्षण महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. आज आपण बघतो शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये बघतो काय आरक्षणापासून प्रत्येकाच्या याच्यामध्ये संघर्ष चालू आहे. आणि संघर्षामध्ये आपल्याला ते ताट वाढून दिलेलं आहे. ते कसं खायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं जर एखादा त्याच्यामधून हुकला तर मला नाही वाटत की तो समाजात चळवळीत काम करू शकेल. कारण ते स्वतःच्याच चळवळी करतं, त्याला दुसऱ्याला जर त्याला उभं राहण्याकरता दुसऱ्याला जर खांदा द्यायची पाळी आली तर तो समाजाचा चळवळ करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला तरी कुठल्या या
म्हणजे राष्ट्रीयच्या मला पदाचा अजिबातही लोभ नाही. पद पाहिजे किंवा पद ह्या पदावर असलं तर मी काम करू शकेल हे असा माझा कधीही ध्यास नाही. मी RPIमध्ये होतो तर मी कधी मला खूप वेळेस त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नेते आता माझ्या घरातच ते कार्यकर्ते होते सगळे. प्रकाश भाऊ कोपरे असेल, दीपक गायकवाड असेल, ही नात्यातली मंडळी होती. त्याच्यानंतर जगताप मामा असतील, खूप मला त्यांनीच हे केलं का तुम्ही हे सांभाळा. पण मला म्हणजे मला पदाचा लोभ नाही. मी लय वेळेस नाकारलं त्यांचं ते पद. मला याच्यापासून थोडंसं लांब राहू द्या, कारण ते एकदा गळ्यात हार घातला तुम्ही तर मला ते काम कर्तव्य पार पाडावंच लागणार असं माझं मत राहायचं. पण नेहमी गोरगरिबांच्या सुख असो दुःख असो आपण नेहमी धावत असतात. रात्र असो दिवस असो कुठलंही काम असो, लग्न असो दुःखद निधन असो काय असो, आपण कधी तुम्हाला कळल्यानंतर कधी धावत जातात, याच्या मागचं काय रहस्य आहे आपलं? एखाद्या समाज बांधवाला जर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने जर तो हा माझाही म्हटलं, कुठल्याही जाती धर्माचा असो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतल्या सानिध्यात राहिल्यामुळं आपण जर त्याला माझं म्हणतो तर त्याच्या सुखात दुःखात राहणं हे आपलं प्रथम कर्तव्य मी समजतो. याच्यात असं एक उदाहरण सांगतो. तर मी काय आता ते फोटो वगैरे काढलेले नाही, पण ते माझ्याकडे 4-5 व्हिडिओ आहे. ज्यावेळेस कोविड सुरुवात झाली कोपरगावमध्ये आणि तो इतका जोरात वाढला तर त्याच्यामध्ये टिळकनगर प्रभाग म्हणजे टिळकनगर एवढं छोट्याशा गल्ल्यामध्येच आमचे 13 लोक गेले. एवढा मोठा म्हणजे टिळकनगर कोपरगाव शहरात कोणा इतका मोठा आघात झाला नसेल एवढा टिळकनगरमध्ये झाला. आणि मग शेतामध्ये माझा गहू होता थोडासा, मला चांगल्या बऱ्यापैकी गहू झाले. आम्ही कोपरगावमध्ये ट्रॅक्टर करून आणले आणि मग मेन मंडळी आणि मुलाने एक दिवसाचा विचार केला, आता गेल्या 3-4 महिन्यापासून कोणाला कामधंदा काहीच नाही, मग आपण काय करायला पाहिजे याच्यामध्ये. आपण जर समाजाला आपलं म्हणतो तर आपलं काहीतरी कर्तव्य आहे यांच्यापर्यंत काहीतरी देण्याचं. म्हणून मग आम्ही विचार केला तिघांनी. आता माझा मुलगा चांगला समंजस मोठा आहे, ते आम्ही तिघांनी विचार केल्यानंतर असं आमच्या विचारातून आलं का आपण 1 पायली गहू, 2 किलो साखर, 2 किलो तांदूळ, 1 तेलाची पिशवी आणि 1 चहा पावडरचं पाऊच, म्हणजे एक हे काही वेळेला मोठं दिलं म्हणजे आम्ही समाजावरती उपकार केले, पण त्याला ते थोडासा आपलं म्हणण्याचा हातभार लागेल हा त्याचा मागचा उद्देश. सामाजिक जाणीव, ज्याच्यामध्ये मी कुठल्याही राजकीय असा कोणाकडून मदत वगैरे मी काही घेतलेली नाही. आणि मग मी स्वतः दुसऱ्या दिवशी, कारण काय सगळं बंद असल्यामुळं बाहेरही पडता येत नव्हतं, दुकानदारासंग माझे थोडेसे कॉन्टॅक्ट होते, मी त्यांना घरातूनच मोबाईलद्वारे फोन करून तो माल इथं उपलब्ध केला. मी त्याचा व्हिडिओ देतो तुम्हाला आत्ता. तो उपलब्ध केल्यानंतर आम्ही 3 दिवस त्याचं पॅकिंग केलं, 2 दिवस पॅकिंग केलं आणि तिसऱ्या दिवशी मी प्रभागामध्ये म्हणजे माझ्या वार्डामध्ये माझे जेवढे नातेवाईक असेल, मी आता सांगत नाही कोणाला दिले कोणाला नाही दिलं, कारण मी एवढं देऊन माझ्या घरच्याचा मी अपमान करू शकत नाही, कारण मी ते देतोय म्हणजे ती व्यक्ती माझ्या घरची आहे. मी माझ्या घरच्याला मी मदत केली. सगळ्या गल्लीमध्ये असेल, हे 4-5 गल्ल्या असेल, काही सुभाषनगरचा भाग असेल, काही संजयनगरचा भाग असेल, याच्यामध्ये मी प्रत्येकाच्या घरी स्वतः जाऊन ती कोविडची रिक्स घेऊन मी म्हणलं ठीक आहे याच्यात काही झालं तर काही फरक पडत नाही, पण तू ती 1-2 अन्नाचा घास तर त्यांच्यापर्यंत माझा जाईल, ही एक समाज भावना होती. हे एक बाबासाहेब आंबेडकरांचे थोडेसे मनामध्ये. आणि हे दिल्यानंतर मला खरंच वाटलं की मी खरंच आता बाबासाहेब आंबेडकरांचा कार्य करतोय, कारण मी कुठल्याही नेत्याच्या पदावर नव्हतो त्यावेळेस, कुठलं माझ्या मागे राजकीय वर्दस्त काय त्याच्या वेळेस नव्हता. आणि सामाजिक भावना आपण काहीतरी याचं देणं आहे, आपलं हे कर्तव्य आहे, म्हणून मी हे काम आम्ही योग्यरित्या आम्ही तिघांनी, माझे जावई मी बोलून घेतले होते, आणि ते पॅकिंग करण्याकरता माणसांची गरज होती, आमचे मेहुणे पण आले होते. हे 2-3-4-5 लोकांनी आम्ही तेवढं ते केलं. आणि मग आता इथं तर आपल्याकडं समाजकार्यामध्ये आता रेशनच्या कार्डापासून तर जातीच्या दाखल्यापासून तर लग्न कार्यापर्यंत सुखदुःखापर्यंत प्रत्येकाचा इथं काही घडायचं पहिलं सुरुवातीला आपल्याकडं आल्यानंतर योग्य मार्ग काय आहे त्याच्यात ती पहिली माझी भूमिका राहत असते. कारण वाईट असेल किंवा एखादं व्यसनाधीन झालेलं असेल तर त्यालाही कसं थोडंसं सुधारायचा प्रयत्न करायचं हे प्रथम कर्तव्य राहतं आपलं. आणि मग त्याच्यामुळं लोक जोडत गेले. ते काय आता मी इथं आल्या 1995 आलेलं लगेच
खूप माणूस चांगला असं कोणी जोडलं नाही. याच जडणघडणीमधून प्रत्येक समाजाच्या कोणी इतर समाजाची जरी माणसं असेल तर आपण ते जळण घडण्याचंच काम केलं, फाटाफूट होण्याचं काम केलं नाही. कुठले भांडण तंटणे झाले असेल, पोलीस स्टेशनपर्यंतही मॅटर गेले असेल किंवा अनेक काही प्रकारच्या काही घटना घडलेल्या असेल तर आपण ते समंजसाने एक मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर पाडलं टाकण्याचं काम आपण केलेलं आहे. मदत केली ही 2019 आणि आता 24 चालू आहे. पण मी आजपर्यंत कुठं फोटो नाही माझा, कुठं व्हिडिओ पण नाही आणि मी कुणाला सांगितलेलं नाही. परंतु एक आता मुलाखत चालू आहे एक चॅनलची म्हणून त्या तुम्ही जो मला प्रश्न केला म्हणून मी ते तोंडापुढं आलं म्हणून मी सांगण्याचं धाडस केलं. नाही तर मी आत्तापर्यंत ही माझ्या नातेवाईकाला मी अशी मदत केली हे मी कुठंही म्हणजे एक भाषणातही नाही माझ्या आणि माझ्या कुठल्याही चर्चेतही हा विषय नाही. आणि अजूनही भविष्यात जर काही असं असेल समाजाला मदत करण्याचं तर मी कधीही माझा हात करता घेणार नाही. कारण तू एक चर्चा झाली म्हणून मी तोंडवाट माझ्या त्या बोलून गेलो. पण तरी पण मी याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की मी हे जाहीर सांगितलं म्हणून. बरोबर. पण माझा असा उद्देश नव्हता की माझ्या घरच्या माणसाला थोडीशी मदत केली म्हणून चॅनलवर सांगावं असं माझा मुळीचा हेतू नाही. आणि हो माझा ते मुळीचा हेतू नव्हता माझा. राजकीय आपला काय प्रवास आहे त्याबद्दल थोडस सांगा. मी आता गेल्या 20 वर्षापासून माननीय आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांचं आम्ही काम करतो. यांचं काम करीत असताना त्यांनी समाजाबद्दलच्या भूमिका आहे त्यांच्या ह्या कधीही त्यांनी लपवून ठेवलेल्या नाही. म्हणून आम्ही त्यांच्याजवळ आहे आणि समाजाचे काही प्रश्न असेल तर आम्ही त्यांना सांगितले तर ते म्हणजे एकदम असं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते 10 मिनिटात लगेच त्याचा तुकडा पाडतात. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला खूप ते आवडतात. पहिला प्रश्न असा आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी जे समाजकार्य जे केलेलं आहे बौद्ध विहाराकरता निधी दिलेला आहे. आत्ताही तुम्हाला सांगतो 2 महिन्यापूर्वी त्यांनी सगळ्यांची समाजाची मिटिंग घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरता कुठल्या पद्धतीत व्यवस्थित अजून त्याचं सुशोभीकरण केलं जाईल याच्याकरता एक मिटिंग घेतली होती. आणि त्या मिटिंगमध्ये बरेचसे त्यांनी आर्टिकेट बोलवले होते, इंजिनियर बोलवले होते. त्याचं टेंडर म्हणजे कोटेशन त्याचं किती लागेल याच्यावर त्यांनी समाजासंघ विचारविनिमय केला. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या खूप जवळ आहे. म्हणजे वैयक्तिक स्वार्थाकरता एक समाजाच्या स्वार्थाकरता आम्ही आशुतोष दादाला मानतो आणि यापुढेही मानत राहू. कारण समाजाला एक दुजाभाव त्यांनी कधी दिलेला नाही. ह्या समाजाकरता मी थोडंसं हात आखडता घेईल असं त्यांच्याकडून झालेलं नाही. आणि कदाचित मला वाटतं भविष्यात देखील ते असं करू शकत नाही. कारण त्यांना प्रत्येक समाजाची जाण असलेला माणूस आहे. म्हणून आशुतोष दादाला आम्ही सपोर्ट सगळे समाज बांधवाच्या वतीनं आम्ही करतो आहे. आता हे असे होते आपले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जोशी यांची मुलाखत आज आपण घेतली. त्यांना भेटून आनंद वाटला. त्यांनी अनेक प्रश्न समाजातील गोरगरिबांचे, शोषित पीडित वंचित समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.